आणि आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या घडामोडींचा महाफास्ट आढावा। सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना मुख्यमंत्रीपद मिळावं असं वाटतं। सगळ्यांमध्ये मी देखील आलोच, मात्र मुख्यमंत्री पदासाठी मॅजिक फिगरचा आकडा गाठावा लागतो, अजित पवारांचं वक्तव्य। महायुतीचं जागावाटपाचं काम बऱ्यापैकी झालंय। ज्या मार्गांवर मार्ग निघाला नाही त्यावर एकत्र बसून मार्ग काढू। आम्ही तिघं पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करू, अजित पवारांची माहिती। महायुतीत जागावाटपावर समन्वयानं चर्चा सुरू, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। तर पुढचं सरकार महायुतीचंच येणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। भाजपाचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील। आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार, गिरीश महाजनांचं मोठं विधान। स्ट्राइक रेट आणि क्षमता हे जागावाटपाचं सूत्र। या मुख्यमंत्री शिंदेंच्या भूमिकेनंतर दादा गट सावध। लोकसभेत सर्वात कमी स्ट्राइक रेट असल्यानं अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष। शिंदेंचं स्ट्राइक रेट मोदी आणि शहांमुळे। स्ट्राइक रेटची खुमखुमी असेल तर स्वतःचा पक्ष काढा, संजय राऊतांचा शिंदे अजित पवारांना आव्हान। अजित पवारांनी उद्या देवगिरी निवासस्थानी बोलावली आमदारांची बैठक। महायुतीतील राष्ट्रवादीच्या जागावाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवरही चर्चा होणार। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष। निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांची ए, बी आणि सी अशा प्रकारे वर्गीकरण। भाजप आणि संघाच्या बैठकीत निर्णय। पक्षात सर्वांना थांबवण्याचे खूप प्रयत्न सुरू। समरजित घाटगेंना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला। भाजपला लागलेल्या गळतीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया।